नमस्कार मंडळींनो, जय महाराष्ट्र। आज आपण वाल्मिकी कराड या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत। वाल्मिकी कराड हे परळी तालुक्यातील असं एक व्यक्तिमत्व ज्या व्यक्तीला गोपीनाथ मुंडेंनी आपल्या घरी घर कामासाठी ठेवलेलं होतं। म्हणजे थोडक्यात चहा पाणी देणे, वस्तू आणून देणे इत्यादी कामे वाल्मिकी कराड हा करत होता। त्यानंतर वाल्मिकी कराडांना एक गोष्ट मात्र नक्की समजली होती, ती म्हणजे जर स्वतःची प्रगती साधायची असेल तर नोकरी कुणाची करायची आणि निष्ठा कुणाची राखायची हे समजून घेतलं। वाल्मिकी कराड हा गोपीनाथ मुंडेंच्या घरी काम करता करता गोपीनाथ मुंडेंचे ज्येष्ठ बंधू पंडित अण्णा मुंडे आणि त्यांचे चिरंजीव धनंजय मुंडे यांच्याशी सलगी वाढवायला सुरुवात केली। त्यानंतर धनंजय मुंडेंनी वाल्मिकी कराडला मित्र म्हणून जवळ केलं। त्यानंतर हळूहळू धनंजय मुंडेंच्या राजकारणामध्ये गोपीनाथ मुंडेंपासून विलगीकरणाचा दिवस जवळ आला। ज्यावेळी धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंपासून वेगळे झाले त्या क्षणी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडून वाल्मिकी कराडांनी धनंजय मुंडेंची साथ धरली। धनंजय मुंडेंच्या व्यवहाराचे विषय पाहणे, आर्थिक गोष्टी पाहणे या सर्व गोष्टींची जबाबदारी वाल्मिकी कराडांची होती। सर्व नियोजन करता करता हाती आलेली नगरपालिका, वेगवेगळी कामे या सगळ्या विषयात वाल्मिकी कराडांनी आपला जम बसवायला सुरुवात केली। आता वाल्मिकी कराड म्हणजे बीड जिल्ह्यातील राजकारणातील कामाचं नियोजन, वाटप आणि कमाई करणारा माणूस अशी प्रतिमा व्हायला सुरुवात झाली। यामुळे वाल्मिकी कराड यांच्याकडे पैशाचा ओघ देखील वाढू लागला। त्यामुळे धनंजय मुंडेंसाठी मोठमोठे कार्यक्रम घेणे ही वाल्मिकी कराडांची जबाबदारी झाली। हे सर्व करता करता वाल्मिकी कराड हा वाल्मिकी अण्णा झाले। यामुळे वाल्मिकी कराड हा सर्व राजकारण्यांसाठी जवळची व्यक्ती बनली। नंतर वाल्मिकी कराडांनी धनंजय मुंडे यांच्याबरोबर काम करता करता आपली एक प्रतिमा बनवायला सुरुवात केली। हळूहळू यंत्रणा उभी केली। यामुळे वाल्मिकी कराड या माणसाचा अगदी थोड्या दिवसात दबदबा वाढू लागला आणि काही निर्णय ते स्वतःच घेऊ लागले। त्यामुळे बीडमधील परळीमध्ये गुंड प्रवृत्ती वाढू लागली आणि या प्रवृत्तीमुळे बीडमध्ये अनेक घटना घडायला सुरुवात झाल्या। त्यामुळे हा वाल्मिकी कराड वाल्मिकी अण्णा कशा प्रकारे बनला हे आपण पाहिले। हा मुद्दा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा। सोबतच विश मराठीला जरूर सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।